आणि स्वतःच्या सत्तेत येते ती सत्ताचे निरूपण आज आहे. आज सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान, अज्ञान या तिन्ही गोष्टीची आज पूर्ण ओहापोह आहे. आणि ज्या तिन्ही ज्ञानावरच बिल्डिंग आहे भगवंताची, मोक्षाची नाम. सामान्य कसं आहे, विशेष कसं आहे. सामान्य तुमच्यापाशी असून तुम्हाला काही प्रभाव दाखवत नाही. सामान्य ज्ञान तुम्हाला आहे, पण त्याचा विशेष झाल्यानंतर त्याची अनुभूती आहे. आणि सामान्य कसं विशेष होतं आणि बुद्धी कशी भगवंतात येते आणि स्वतः त्या ठिकाणी एकरूप होऊन आपलं सुख घेऊन आपल्या पदावर स्थित होती, तेव्हा देहाचं दुःख आणि देहाचा संबंध समाप्त होतो. तो ज्ञानी देहाच्या दुःखातून, जन्ममरणाच्या फेऱ्यातून आणि इंद्रियाच्या विकारातून जेव्हा बुद्धी अलग होती त्याचं नाव ज्ञानी. देहाचा संबंध घेऊन दुःख मध्ये वाहून जाते त्याचं नाव ज्ञानी. म्हणून ज्ञान आणि अज्ञान हे दोन सत्ता आहेत. अज्ञान नाहीच तुम्ही मानलं आणि ज्ञान आहेच तुम्ही नाही जाणलं. सोपे शब्द नसते. बहिरंगाचाच म्हणीमार आहे ना. कथा, कीर्तन, प्रवचन हे बहिरंग आहे. पण ज्या बोधानं, ज्या ज्ञानानं, ज्या वेदानं जीव हा शिव बनतो, आपलं आतलं स्वरूप प्रगट होतं आणि जडाचा बाध होतो. जड म्हणजे देह आणि दृश्य जगत. त्याचा बाध करणारे कोण राहिले? आणि कुणाला पडली पण नाही की जीवाचा उद्धार व्हावा, जीवाचं कल्याण व्हावं, जीव अज्ञानातून बाहेर यावे आणि ब्रह्मस्वरूप होऊन मुक्त व्हावे. गुरूंचं, माऊलींचं ज्ञान बुद्धीमध्ये नांदावं हे कोणाला पडलेलं नाही. ते म्हणतात या पारायण करा, पोहे कांजा. त्याच्या पुढे काही रस्तच नसतो. आणि येणाऱ्या भाबड्या जीवाला श्रद्धा असते, ते बिचारे येतात, ज्ञानेश्वरी वाचतात. वरी बसणारी बोटी काही सांगत नाही. मग वाचणारीच काय चूक आहे? ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये काही ओव्याचा उकल झाल्यावर त्या समोरच्या लोकांना वाटतं अरे बापरे, असं आहे का, हे असं आहे का, हे असं आहे का. त्यांना नजर देणारे कुणीच नाहीत ना. अंतःकरणावर असर होणार ज्ञान आहे, मनाचं परिवर्तन आहे, सुखाचं भान आहे. त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान आहे, महान आहे. पण सांगणारे तसेच, ऐकणारे तसेच. सांगणाऱ्याला काही देता येत नाही, ऐकणाऱ्याला काही कळत नाही. दोघं होऊन जातात. पुण्य होतं. हातात काय येतं? काही येत नाही हातात. पुण्य भोगायला पण अख्खा यावं लागतं. तुम्ही वाचलं काय न वाचलं काय, एक त्या वाचनातून एक बुद्धी पवित्र होईल. भगवंत माऊली तुम्हाला काहीतरी कोणत्या जन्मात त्याचं फल देईल, पण ह्या जन्मात नाही. तुमची वासना काय, तुमची बुद्धी काय, तुमचा ओढा काय, त्याच्यावरून परमात्म्याची एक लिमिट ठरवली जाते. चला, तत्वज्ञानाचा विस्तार करताना भगवंतानं अर्जुनाला असा बोध दिला. अर्जुन सावध झाला. भगवंताने प्रश्न केले अर्जुनानं, देवा, तुम्ही जर असंग परमात्मा क्षेत्रज्ञ असंग आहे, त्याने संग कसा केला? जगाची उत्पत्ती कशी झाली? तेव्हा भगवंत बोलले, प्रकृतीमध्ये मी गर्भ ठेवला जगतरूपी ब्रह्म, आणि त्याच्यातून प्रकृती उत्पन्न झाली. आणि त्यातून तिनं ते व्यवहार केला. पण आधी कारणीभूत मी प्रकृतीला, म्हणून प्रकृतीनं माझे संबंध केला. मी सत्ता मात्र आहे, मी संबंधहीन आहे, मी असंग आहे. आणि क्षेत्रज्ञ ती जीवाचं स्वरूप आहे. मग क्षेत्रज्ञ हे नाना कसे झाले? मी तर एक आहे, अद्वैत आहे, सगळ्यामध्ये व्यापक आहे, मर्याद आहे. मग मर्यादित देहाला बुद्धी का माझं म्हणायली? बुद्धी जर जीव जर क्षेत्रज्ञ आहे आणि हे क्षेत्र भिन्न आहे आणि ते क्षेत्रज्ञ हे क्षेत्राला जाणतोय, तर जाणणारा जाणल्या गेल्या वस्तूपासून भिन्न असतो. कोणी एकत्र नसतं ना. जाणणारा, जाण्याची वस्तू. मग हे माझं कसं होतं इथं? जाणणारा मी एक क्षेत्रज्ञ आणि जाणणं जाणारा दृश्य पदार्थ जगत आणि देहाधिक आहे.
मग देहादिक त्याच्यावर मी भिन्न आहे. मग तुम्ही म्हणतात देह मी आहे. हे बोलणं कसं आहे तुमचं? म्हणजेच तुमचं अज्ञान सिद्ध होतं साधकाचं या संसारिकाचं. आणि सिद्धांत घटित करून देत नाही आणि बुद्धीला वृद्धिंगत बुद्धीमध्ये ज्ञानाची वृद्धी होत नाही. अज्ञानाचा कण संपत नाही आणि तिला मी कोण कळल्याशिवाय ती देहाला सोडायला तयार नाही. आणि देहाला धरून केलेला परमार्थ आमच्या पुढे शून्य वेदापुढे. तर मनाच्या माध्यमातून जीवाचा उद्धार आहे आणि बद्धता हा जी बद्धता आहे तिचा संहार म्हणजे नाश आहे. जीवाचा उद्धार म्हणजे काय की जीवानं मूळ स्वरूपाला विसरला आणि जीव देहात घसरला आणि खोट्यामध्ये पसरला. दुःख भोगणं हे तिचा धर्मच बनला. त्या जन्मात दुःख, त्या जन्मात दुःख, त्या उपाधीत जायचं, त्या उपाधीत जायचं, त्या उपाधीत लेकरं, त्या उपाधीत लेकरं. तुझे कोणते लेकरं, तुझी कोणती उपाधी? प्रत्येक उपाधीचा नाश आहे. प्रत्येक लेकरूपासून आपण अलग आहे. आणि ज्या लेकरापासून सुख नाही ते माझं म्हणणं आहे. अज्ञान अज्ञान खूप साध आहे आणि संसार खूप कठीण आहे, विष आहे. तुम्ही ते रोज पेता आणि त्याला पचवता पुन्हा. एवढं बोला शक्ती तुमच्यापाशी. ज्ञान सोपं सहज आहे. आज तुम्हाला ऐकायला बसला तुम्ही देवापाशी मिळतं, पैसा लागला का पैसा? आणि संसारात एखादी वस्तू घ्यायची खायची तर पैशाशिवाय पाऊल टाकता येत नाही आणि परमार्थाला पैसाच लागत नाही हे सुद्धा तुम्हाला कळत नाही. ज्या मनाचं परिवर्तन बोधात होतं आणि बोध वेदातून येतो आणि वेद म्हणजे संताचं स्वरूप असतं. कारण वेदांमध्ये परब्रह्म प्रगट केलेलं असतं आणि संत पण परब्रह्म असतात. कुठं माती करत कळत नाही म्हणून तर अज्ञान भोगावं, दुःख भोगावं लागतं आणि देहाला माझं म्हणावं लागतं. का म्हणून तुम्ही महाराज म्हणायचे की मोहरीतले घट साखर का खाता? अर्थ कळून घ्या. ती मोहरीतले विशेष सुख हे मोहरीतले आहे. दृश्य सुख नसतच. मग दृश्याचा अभाव करणं आणि दृश्याचा बाध होणं आणि द्रष्टत्व येणं हे महत्वाचं आहे. दृश्याला मी पाहणार आहे आणि दृश्य दिसून नाहीये आणि त्याला जाणणारा मी खरा आहे तो क्षेत्रज्ञ. नुसतं ओवीवर हात धरून नाही जमत वहिनी. आणि तुम्हाला कळायला पाहिजे आम्ही आयुष्यभर तपस्या केली, हातामध्ये संसाराचा आला तर त्याच्यावर तुम्हाला राग येत नाही, रडणे येत नाही, तुम्ही तेव्हा भडकत पण नाही. संसारात भडकतात त्याचं उत्तर द्या. देऊ शकता? नाही. तुम्ही नाही पण म्हणत नाहीत ना. वाणी हातच नाही तुमची. जीवा अधिकार मेलेला. ज्या परमार्थामध्ये वाणी भगवंताला अर्पण होती आणि त्या वाणीचा वर्णन त्याचं ऐकून त्याच्यामध्ये लुप्त होती. देहाकडे पुन्हा येतच नाही. ती चाचणी गेलेली मुलगी माहेरी हक्क दाखवतच नाही. एका बीजाचं वृक्ष झालं तर वृक्ष म्हणजे बीज कळतच नाही. किती अवघड आहे. ज्याच्यापासून मी प्रगट झालो तेच तुम्हाला कळत नाही. आणि संसार कळतो, लेकरं कळतात, लेकराची चिंता कळती, स्वतःला मातीत जायचं कळतं. हे कसं काय कळतं सांगा ना. माझं लेकरू म्हणताना मी कोण हे कळावं लागतं तर हे माझं कळत असतं. मी कोण कळत नाही म्हणून माझं तुम्हाला धोंडे मारित असतं. धोंडे तुम्ही खाता, तुमचा धर्मच म्हणलाय ना धोंडे खायचा. म्हणून मी आणि माझं हे प्रारब्धाचं ओझ असतं. ते फेडायला आलो, बाजूला गेलं, ज्ञानमय झालं, संत आले, चिंतन झालं, चिन्मयता आली, मी माझं धुतलं, परब्रह्माचं नातं बुद्धीमध्ये बसलं. साधी भाषा नाही. माझं काय संस्कृत नसतंय. मोठे मोठे हॅ हू करत नाही मी. कोणते श्लोक झाडत नाही. त्या अध्यात बघा, त्या अध्यात बघा. मी ते आकडे सांगत नाही काय. मग साधी माऊली आहे, सुंदर चिंतन आहे आणि मन तुमचं घाण आहे. मग घाण मनाला तुमच्या अज्ञानानं शिवलेले
तर तुम्हाला पूजा करताच येत नाही. तुम्हाला जर इकडे शिवा वाटत नाही, तिकडे शिवा वाटत नाही, आणि अज्ञानाने वाटलेली बुद्धी भगवंताला पूजा होत नाही हे कोणी सांगायचं? अज्ञानानं वाटलेल्या बुद्धीची पूजाच होत नाही. आणि जिथं अज्ञान काढलं तिथं पूजा लागतच नाही. कुटुंबात ते कळत जवळ हो कळतच नाही. धर्मशास्त्रामध्ये सवळ्याची किंमत आहे, ज्ञानामध्ये सोची किंमत आहे. सवळ्याला विसच आहे, स्वरूपाला विसच आहे. स कडे वळ म्हणजे सवळ, स वळ, स वळ, स कडे वळ, स म्हणजे स्वरूप. तिथं जा. ती म्हणते मी जात नाही, चिंद्याकडे जाते, चिंद्याकडे. चिंद्याला बघती मी शिवले. ह्याला शिवलीस की तू जन्मोजन्मी. या जिवंत मुलाला माझं म्हणणारं अंतःकरण दोषायुक्त असत, आणि देहाला सोडणारं अंतःकरण अधिकारयुक्त असत. या अंतःकरणामध्ये श्रवणाचा भडीमार असतो, वेदाचा चमत्कार असतो, साधूचा आशीर्वाद असतो, ओवीचा फलभार असतो. ते अंतःकरण भगवंतामध्ये विलीन असतं. जिथं संसार असतो, जिथं भेद असतो, तिथे ममत्व असतं, तिथं क्लेश असतात, भगवंत नसतं. क्लेश टाकण्यासाठी अविद्येचा रास, भेद टाकण्यासाठी श्रवणाचा अतिविलास, आणि मी कोण करण्यासाठी मोक्षाचा ध्यास. माती कळत आम्ही मोक्षासाठी आलो आणि आपल्याला उद्धारासाठी आलो. हे मी हमेशा सांगते, खांद्याच्या वरी पोट्टी गेली की फेकायची, बाजूला फेकायची. तिच्यामध्ये मन गुंतवायचं नाही, तिला माझं म्हणायचं नाही, व्यवहार सोडायचा चुकायचा नाही, प्रेम कंपडू द्यायचं नाही, पण चिटकायचं नाही. त्याला म्हणतात अधिकार, त्याला म्हणतात श्रवणाचं फल. तुम्ही चिटकतात मन मार्च करतात. जरा शेण पडलं चिटकतो का पाय त्याच्यावर? बाई बाजून जाते, टाकणं शेणात पाय. ती म्हणते नाही. मग अविद्येमध्ये तुझी बुद्धी ना जमत का? त्याच्यापेक्षा घाण आहे अविद्या, नाही का? अति घाण आहे. म्हणून अविद्या आणि ब्रह्मविद्या, ब्रह्मविद्येने अविद्या मरती आणि ब्रह्मविद्या ओवीतून कळती. ओवीला जीव की प्राण करावं, दुसरीकडे थोबड घालूच नाही कुठं. आपलं कल्याण आहे ज्ञानाने, आपल्याला सुख आहे वेदाने, आपली जागा कळती श्रवणाने, आपल्याला मुक्ती मिळते बोधाने, आणि आपल्याला संत तारतात आणि अज्ञानाला मारतात, ब्रह्मस्वरूप करतात. ते संताला जीव लावावा नाही. हे संत ती मुंडके कापाली त्याला जीव लावायचं होय. जीव उद्धार करत त्याला काही नाही, म्हणजे धोंडी घालत त्याला माझं माझं मर. मग आम्हाला काय करायचं? उद्धार करायचा नसेल तर मर संसारात, आणि तुला कल्याण करायचं असतं तर ये परमार्थात. त्याला काही लागत नाही, त्यांचे कमी ज्ञान देत नाहीत ते संत. ज्याला सगळं देतो पण काही मिळत नाही हे संसार. दोघाला बी संसारच आहे. संताला बी स, संसाराला बी स, स्वरूपाला बी स, सगळीकडे सच. कळत नाही की मी मध्ये राहावं का मीला सोडावं. मी काय, मी कोण आहे? कुठं कळतं मी? प्रत्येक वेळेस नेहमी तुमची, कारण बुद्धी बी आपली दुखलेली आहे, आशा तुमची भाकलेली आहे, विकार तुम्हाला झाकलेला आहे विकारानं. सगळं काही माऊली स्वच्छ करतात, ज्ञान देतात, आणि ओवीच जे महत्व आहे पटवून देतात संत. ओवीमध्ये जो भाव आहे, ओवीमध्ये जे फल आहे, ओवीमध्ये जे चित्ताची जागृती आहे, ओवीमध्ये मनाला समाधी आहे, ओवीमध्ये मनाला एकता आहे भगवंताची, देहाची एकता, संपत्ती. ओवीमुळे बुद्धी जागी होती, ओवीमुळे, आणि ईश्वराची प्रतीती येते संतामुळे.
मी कोण कळतं ग्रंथामुळे, आणि अनुभूती सतत विराज होती, सतत तयार होती. अनुसंधान म्हणतात श्रवणामुळे. जसं देहाचं अनुसंधान आहे, मी देह मी देह, तसं भगवंताचं मी सत, मी चित आहे, मी सदा अनित्य आहे. अनित्य देहाचा संबंध का घेऊ? त्या देहाचा सदा विचार का करू? जो विचार करायला असता पदार्थ विचार केला असता, जो पदार्थ दिसून नाही सत्ता शून्य आहे, तो देह आहे. दृश्य हे खोटं असतं आणि दृश्याला जाणणारा हा मोठा असतो द्रष्टा. आणि द्रष्टा हा चैतन्ययुक्त असतो आणि तो ज्ञानी असतो. त्याच्यामुळे त्याला कळत असतं, कळणं हे आत्मा असतो, आत्मा हे सुख असतं, ते माझं रूप असतं. हे जेव्हा कळतं तेव्हा अज्ञान पळतं. ज्ञानाची परिभाषा ही सुखाची दिशा आहे, ज्ञानाची परिभाषा आहे. हे कळत नाही म्हणून सांगावं लागतं, ज्ञान मिळत नाही म्हणून बोलावं लागतं. तर बोलणं आणि ज्ञान कधीच एकत्र नसतं. कारण बोलणं हा व्यवहार आहे आणि ज्ञान हे सुख आहे. सुखात अनुभूती आहे, बोलणं हा शब्द आहे. आणि सुख हे शब्द वाचू नये, त्याला म्हणतात निर्विशेष सुख. शब्द वाचून सुख वगैरे वगैरे. चला पुढं, खूप खोल चाललो आपण, पण भगवंत दिल्यानंतर आपण घेतोच. भगवंत देतो, तुम्ही घेताच. निष्काम पुण्य जेव्हा उद्याला येतं तर साधक धन्य होतो आणि संताकडे जातो, श्रवणामध्ये राहतो आणि जीवनमुक्त होतो. त्याचा दुःख त्याच्यापासून भिन्न होतं. दुःख त्या बुद्धीला सेवत नाही, देहभाव तिथं उगवत नाही आणि भगवंत बाजूला जात नाही. ती बुद्धी भगवंत होती, नाम परब्रह्म होती, ती मोक्षाची स्थिती. त्या निजधाम म्हणतात. निज म्हणजे आत्मस्वरूप आणि त्यामध्ये बुद्धीनं राहणं निजधाम. कुठं कळत, काय कळत नाही. आपण ह्या धामाला गेले की म्हणतो झालं. एकदा एक विषय निघाला आम्ही श्रवण करताना, एक मन बाहेर सोडली आपलं, म्हणले मला धामाला गेलं जन्म नाही. आता अज्ञानच निघत नाही. गेल्यावर कळल्यावर अज्ञान जातं, गेल्यावर अज्ञान जातं का? गेल्यावर पुण्य होतं, क्षेत्राचं दर्शन होतं, भगवंताचं पवित्र क्षेत्र तिथं पावन होतं. पण अज्ञान भगवंत उभा टाकून तुम्हाला काढू शकत नाही तिथं जाऊन येऊन. एक म्हणून तुम्हाला सांगते, तर लक्षात नाही. जो जाय बद्री उसके उतरी म्हणजे जल मला येत नाही म्हणून. अरे बाप्पा, हे वेद सांगतो हात वरी करून, तिथं श्रवणाशिवाय मोक्ष नाही, संताशिवाय मी कोण कळत नाही, ग्रंथाशिवाय सुख नाही. चौधरी मोशी मला सांगायची, शिवाय बघा ना बाया कशा बोलत्यात, मनी लावत्यात. जो गेला बद्रीने येत नाही उतरी, आणि कुतरी काय बी बोलायचं. जिथं अज्ञानाचं खंडन ज्ञानाशिवाय नाही, बुद्धीचा देहाचा संबंध महावाक्याशिवाय जात नाही, त्याने पवित्रता येते, पुण्य होतं, वृत्ती स्थिर होती. पुढे काय होतं? पुढे संताकडून ज्ञान येतं. तिथं गेलं की पवित्रता येते. अवघड आहे. पवित्रता आम्ही कुठं नाही म्हणतो, तुमचा घाण जाती आम्ही कुठं नाही म्हणतो, पण त्याचं कळणं नाही. त्याला दूर बघता तुम्ही, तिथं आहे म्हणता, तिथं आहे म्हणता, आम्ही तो सगळाच आहे म्हणतो. फरक आहे की नाही? कळतं का साधी भाषा वेदांताची? तित्त तित्त आणि तित्त आणि बाकी नाही का? नाही वारे तित्त. तर त्याला स्थान म्हणजे चित्त, ज्ञानाचं भान म्हणजे इत्ता. कळत ना ओळख ना लेंडर सगळे कळाला का? चित्त आणि इत्त नाही, दिव्य दृष्टी नाही, भगवंताची स्थिती नाही, अनुभूती नाही.
भगवंताची स्थिती जर झाली तर सगळा तोच म्हणल्यावर कोण जाणारा आणि कोण बघणारा? बघणारा कोण, जाणारा कोण, दिसणं कोण? जाऊ द्या, वाटतं कुठं खोल द्यायचं, चला पुढे जाऊ. माझ्या गोव्या चालल्या, गेली 15-20 मिनिटं, बाबू अर्धे मिनिटं गेला. अरे रामा, चला आता उद्या नाही बोलणार तुम्हाला. 81 पण 80 वर येऊ मग खाली येऊ. दोघाचा प्रयास लागतो. अज्ञान थोरी आणि जे आपण पे तरी नेणीचे ते रूप जाणीजे क्षेत्रज्ञाचे. अज्ञान थोरी आणि जे ते अज्ञानाचं जे वाढलं ते अज्ञानाचं कार्य हे दृश्य जगत आणि देह. अज्ञानाचं कार्य काय आहे? हे दृश्य जगत आणि हा देह. आपण पे तरी नेणीजे, मग हे स्वतःला न जाणण्यामुळं अज्ञानामुळे हे कार्य दाखवलं आणि जीव त्याला आहे म्हणतो आणि आहे म्हणणारा जीव हा क्षेत्रज्ञ असतो. ते त्याला माहित नसतं म्हणून जगतात जातो आणि पुन्हा मरतो. काय भाव मारते? बापरे बाप. आपण पे तरी नेहमी तो स्वतःला जाणत नाही ते रूप जाणीजे क्षेत्रज्ञाचे. जो स्वतःला जाणत नाही तो जीव, तो क्षेत्रज्ञाचं रूप आहे, त्याचं मूळ रूप मी आहे आणि त्याला स्वतःला ओळखील नाही. काय बोलावं काय नाही सांगा, ऐका. उभयोग हाच दोघांचा संबंध आहे. उभय म्हणजे दोन, हा फरक आहे कुणाचा? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा. ऐका आता. हाच उभयोग बुझे बापा सांग सत्तेचा निसर्ग स्वभाव. हा ओळी जरा किचकट नीट ऐका. सत्तेचा स्वभाव, सत्तेचा निसर्ग स्वभाव. हा सत्ता कुणाची आणि कुणी घेतली हे समजत नाही, बिलकुल समजत नाही. सत्तेचा निसर्ग स्वभाव, निसर्ग त्याचा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे सगळं सांगते ऐका. हाच उभयोग बुझे बापा सांग. बुझे म्हणजेच आपला. कळाला नाही? काय कळाला नाही? क्षेत्रज्ञाचा संबंध हे कळालं नाही तुम्हाला? कोण क्षेत्र आहे, कोण क्षेत्रज्ञ आहे, कुठं कळतं? कुठं कळतं? क्षेत्र कशाला म्हणायचं? ज्या प्रत्येक अंतःकरणात पाप पुण्याचं पीक येतं ते क्षेत्र. मागं सांग तुम्हाला. क्षेत्र म्हणजे जमीन. आपण म्हणतो ना तुमच्या घरात क्षेत्रफळ काय, किती लांब रुंदी म्हणतो ना, ते क्षेत्र. मग त्या क्षेत्रामध्ये ही अंतःकरण हे क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये तुमच्या वृत्तीच्या द्वारे केलेलं पाप पुण्य हे जमा आहे आणि तिथे ते पीक येतं म्हणून त्याला म्हणायचं भूमी. त्या क्षेत्राला भूमी म्हणायचं. तिथं वृत्तीच्या द्वारे तुम्ही केलेल्या कर्माचा बी लावतात आणि अहमभावाच्या द्वारे ते कर्माकडे जातात आणि त्या क्षेत्रामध्ये आत परमात्मा असतो. त्या क्षेत्राला सोडून तो क्षेत्रज्ञ त्या भगवंताकडे पुढे जातो. वृत्ती जात नाही. ती वृत्ती कर्म करती, बुद्धी त्या कर्माला जाणती आणि कर्माला धरून तिथेच रमती आणि भगवंत बाजूला होतो आणि भगवंताला न जाणता कर्माचा पाप पुण्य भोगायला पुन्हा खाली येते. कुठं कळत आहे? ते काही कळत नाही. क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे? क्षेत्र हे दिसणार आहे आणि क्षेत्राला पाहणारा क्षेत्रज्ञ आणि तो क्षेत्रज्ञ हा व्यापक आहे आणि त्या क्षेत्र आणि त्या क्षेत्रज्ञाचा संबंध केलेला आहे. क्षेत्रज्ञ कुणाचा संबंध करत नाही आणि क्षेत्राचा मूळ रूप हा जीव आहे आणि तो जीव स्वतःला न ओळखल्यामुळं तो भ्रमात आला आणि देहात बसला. आता कसा बसला ऐकवा. हाच उभयोग बुझे बापा सांगू. हे लक्षात ठेव. दोघांचा संबंध कोण काय करतो लक्षात ठेव. ते रूप जाणीजे सत्तेचा निसर्ग स्वभाव. हा संबंध कुणाचा? क्षेत्राचा आणि क्षेत्रज्ञाचा. आपण ते क्षेत्र आपण क्षेत्रज्ञ संबंध करतो का? क्षेत्रज्ञ म्हणजे परमेश्वर.
जीवाचं मूळ रूप म्हणजे आत्मा. त्या क्षेत्रज्ञाच्या द्वारे क्षेत्राला जाणलं जातं. तो सगळ्याला जाणतो. जाणतं म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे सत्ता. सत्ता म्हणजे स्फूर्ती. स्फूर्ती म्हणजे चैतन्य. चैतन्य म्हणजे एक. आणि एक म्हणजे त्याच्यावर दिसलेला प्रपंच खोटा. सत्ता ही त्याचीच आहे, पण ह्या प्रकृतीने घेतली क्षेत्राने. संबंधामुळं दोघांचा संबंध आहे म्हणून त्याचे धर्म ह्याच्यावर आले. कुणाचे? क्षेत्रज्ञाचे. क्षेत्रज्ञ कसा आहे? सत्ता म्हणजे आहे रूपानं तो आहे. तर तुम्हाला आहे त्याची जाणीव होत नाही, तुम्हाला देहाची जाणीव होती. सत्ता म्हणजे आहे. आहे म्हणजे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान म्हणजे चेतनाची जी आहेची अवस्था. सत्य म्हणजे आहे म्हणजे सामान्य ज्ञान. आणि सामान्य म्हणजे तो परमात्मा. आणि त्याचा विशेष झाल्यावर तुम्ही विशेष ज्ञान. पण आहे हे तुम्ही देहाला लावलं. तुम्ही म्हणता देह आहे, माझी बायको आहे, माझं पोरग आहे. खोट्याला आहेपणा दिला. प्रकृतीमध्ये आहेपणा क्षेत्रज्ञाचा आला. हे मायेमुळे झालं. आणि खरं झाकल्या गेलं, खोट बुद्धीत आलं. हा स्वभाव का निसर्गाचा? निसर्गता त्या स्वभाव आहे त्याचा. मायेचा बुद्धीला हातात घेणं आणि खोट्याला प्रगट करून खरं झाकल्या जाणं हा मायेचा स्वभाव आहे. आणि मग जी सत्ता आहे, चिन्मय सत्ता व्यापक, ती सामान्य रूपानं व्यापक आहे. त्या सत्तेचं ज्ञान सामान्य रूपानं तुम्हाला होत आहे. आणि ते सामान्य ज्ञान म्हणजे आहे रूपानं सदा आहे. आणि ते आहेपणा त्याचा तुम्ही देहाला लावला आणि खोट्याला खरं केलं आणि खरं झाकल्या गेलं. त्याला म्हणितलं स्वभाव. सत्तेचा निसर्ग स्वभाव हा. कळालं प्रेरणा? 10 मिनिटं घातलेला. जीवाला कळालं नाही. त्या वृत्तीनं अंतःकरणात पाप पुण्याचं पीक घेतलं. ते अंतःकरण म्हणजे क्षेत्र आणि तिथे पिकलं ते पाप पुण्य. तिथं कर्माचं बीज त्यानं पेरलं. अहमभावानं तो कर्माकडेच गेला. क्षेत्रज्ञाकडे वृत्ती जातच नाही, कारण बुद्धी कर्माला धरते आणि त्या कर्मातच रमते. आणि भगवंताला तिनं न जाणता कर्माचं पाप पुण्य भोगायला पुन्हा पुन्हा जन्मते आणि मरते. क्षेत्रज्ञ हा व्यापक आहे. तो क्षेत्राला पाहणारा आहे, क्षेत्राला जाणणारा आहे. क्षेत्रानं त्याचा संबंध केला. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा संबंध झाला. पण जीवाचं मूळ रूप क्षेत्रज्ञच आहे, पण तो मूळ रूप विसरला आणि भ्रमानं तो क्षेत्र स्वतःला समजू लागला. जीवाचं मूळ रूप हा आत्मा आहे, तो जाणणारा आहे. जाणणं म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे स्फूर्ती. स्फूर्ती म्हणजे चैतन्य. आणि त्या चैतन्यावरच हा प्रपंचाचा खोटा डोलारा उभा केला प्रकृतीनं. प्रकृती आणि पुरुष यांचा संबंध झाला आणि प्रकृतीनं पुरुषाची सत्ता घेतली आणि त्याचे धर्म म्हणजे पुरुषाचे धर्म प्रकृतीकडे आले. आहेपणा त्याचा, पण तो देहाचा वाटतो. आहे म्हणजे सत्ता. सत्ता म्हणजे सामान्य ज्ञान. ते सत्ता म्हणजे सतरूप, ते परमात्म्याचं आहे. हे जेव्हा विशेष ज्ञान झाल्यावर त्या खोट्याला आहे हे विशेष ज्ञान जेव्हा होतं तेव्हा मी क्षेत्रज्ञ हे कळतं. खोट्याला आहे पण हा क्षेत्रज्ञाचा आहे. त्या खरं झाकलं आणि खोटं बुद्धीत आलं. हा मायेचा खेळ आहे, कारण हा तिचा नैसर्गिक स्वभावच आहे. चिन्मय सत्य सामान्य रूपानं व्यापक आहे, ती सदा आहे. तो त्या मायेनं देहाला दिला. तिनं खोट्याला खरं केलं आणि खरं झाकलं गेलं. असा क्षेत्रज्ञाचा संबंध झाला आणि आपण आपलं मूळ रूप विसरलो आणि क्षेत्रातच घसरलो. माऊली खरंच आहे. क्षेत्रच मी वाटतं ना, मी त्या क्षेत्राला पाहणारा जाणारा मी हे वाटतच नाही. विशेष सांगायला वेळ नाही, आपण दुपारच्या पाठात घेऊ. पण लक्षात ठेवी, मला दुपारी विचार मी विसरून जाते की सामान्य ज्ञान कशाला म्हणायचं, विशेष ज्ञान कशाला म्हणायचं, अज्ञान कशाला म्हणायचं, आणि त्या भगवंताच्या सत्तेमध्ये बुद्धीचा प्रवेश होतो तो अनुभव कशाला म्हणायचं, तो केव्हा होतो, ह्याचा प्रश्न मला दुपारी विचार. ओके, आता मला टाइम नाही बरं का. वस्तू आपणाची देखे, वस्तू आपण पाची देखे, परिरूपे अनेके नेनो कोण, परिरूप अनेके नेनो कोण. आता अज्ञानासारखे योगी
सिद्धांताला प्रगट करणारी आहे. थोडीशी किचकट आहे, आपल्यापासून किचकट पण राहतच नाही. थोडस लक्ष केंद्रित करा. ऐका. आता अज्ञानासारिखे वस्तू आपण पाच देखे. आता आपण कोण आहेत? आत्मस्वरूप आहेत. आणि मला कळत नाही म्हणताना पण न कळण्याचं कळणच आहे, म्हणजे अज्ञानासारिखे. जेव्हा मला कळत नाही तर न कळण्याचं कळणच आहे. कुठे अज्ञान? कळत नाही हे कळतंय ना, मग न कळणं कुठं सिद्ध आहे? म्हणजे अज्ञान कुठे आहे? म्हणजे अज्ञानासारिखे. ऐका. वस्तू आपण पाच देखे, म्हणजे मी ब्रह्म जाणत नाही किंवा मला कळत नाही. परिरूपे अनेके नेन कोण, अनेक वस्तू पाहतो. अनेक डबल सांग. परिरूपे अनेके नेन कोण, पण कोण कोणत्या रूपानं पाहतो? कोणत्या त्या भगवंताचं रूप कोणतं प्रगट केलं त्यानं, कशा रूपात तो प्रगट झाला? विवर्तवाद आहे इथं की ती सत्ता जगत रूपानं प्रगट झाली. नेन कोण, कोणी जाणत नाही तो भगवंत कसा जगत रूपाने म्हणला. नेन कोण, एकाच शब्दाला जर आपण भार दिला तर बुद्धीचा उदय म्हणजे भाग्याचा उदय होतो. नेन कोण, तोच परमात्मा जगत रूपानं जर नटलेला आहे तर जगत कुठं आहे? जर तोच आहे तर जगताला जागा नाही. जर जगतच आहे तर त्याची सत्ता असून कळत नाही. दोन वाक्य खूपच सुंदर निघतात. खूप म्हणजे पुढे बोला वाटत नाही. अनाधिकार लोक असतात, श्रवणामध्ये तात्पुरते येतात, पुन्हा अभ्यास नाही, चिंतन नाही, सारखा ध्यास लागतो मुक्तीचा, सारखा वेदाचा अभ्यास मनात लागतो. तेव्हा हे अध्यास निघून जातो देहाचा. देह नाही खरा वाटतो तो अध्यास आहे. जगत दिसून नाहीये हा अध्यास आहे. आणि परमात्मा आहे पण त्याची ओळख नाही हा भ्रम आहे. त्याची सगळी सत्ता आहे आणि ती सत्ता मी आत्मा आहे आणि अनात्मा दिसून त्याला सत्ताही नाही आणि त्या तो मी असं माझं मन म्हणते. कशाला मी म्हणते? मन देहाला माझं मन म्हणते. मी परमात्मा आहे, मी सदा नित्य आहे, मी सुखरूप आहे, अन्य सुखाची गरज नाही, माझ्यावरच सुखच नाही, तर मी अन्य सुखाकडे का जाऊ? द्वैतात का राहू? विषयाच्या सुखाला का भोगू? वृत्तीवर का येऊ? वृत्तीवर आल्यानं कार्य दिसतं आणि वृत्तीचा बाद केल्यावर अधिष्ठान प्रगटत. समजत नाही तुम्हाला? किती टाका पाऊस पण झेपत नाही तत्वज्ञान. नाही महान आहे, गहन आहे. महान आणि पुन्हा गहन. सांगून प्रेरणा काय बोललाय त्या शेवटचं वाक्य? सदा आहे, नित्य आहे, तर वृत्ती अन्य सुखाकडे का जाते? द्वैतात जाते, विषय सुखात राहते. वृत्तीवर काय येते? वृत्तीनं कार्य दिसतं आणि वृत्तीच्या बाधानं अधिष्ठान प्रगट. पुढचं बेटा एवढंच बोलले का? सारिखे वस्तू आपण पाच देखे. वस्तू म्हणजे परब्रह्म. परब्रह्म म्हणजे त्याची ओळख नाही, मला ते कळत नाही, मी मला जाणत नाही. मग मी जाणत नाही, ते कळत नाही. न कळण्याचं कळणं सिद्ध व्हायला. न कळणं कुठं सिद्ध? जाणत नाही म्हणजे अज्ञान, आणि ते मला कळत नाही हे न कळण्याचं कळणं. मग ती वस्तूच आहे ना. कळणं हे वस्तू झाली, वस्तू आत्मा झाला. न कळणं कुठे म्हणजे अज्ञान सिद्ध होत नाही. मग ते पण तुम्हाला जाता येत नाही. वस्तू आपणा सारखी देखे, वस्तू आपण पाच देखे. आपण आपल्या रूपाला जाणतोच, आपण वस्तू आहेतच, आपण देह नाहीतच. पण तुम्ही देह नसून देहात आहेत हा भ्रम आहे, म्हणून दुःख आहे, बाकी काही नाही. आत्मवस्तू जी आहे ती सदा प्रगट आहे,
अप्रगट नाही. सदा नित्य तुम्हाला ज्ञान स्वरूप आहे. तुम्हाला ते कळवून देईल सारखं ज्ञान त्यातून प्रवाहित व्हायले. पण तुम्ही मला म्हणतात मी अज्ञानी. प्रत्येक क्षणाला ते जगताचं ज्ञान आहे. लाल रंग कळतो, पडदा कळतो, घर कळतं, ग्रंथ कळतो. कोणत्या क्षणामध्ये कळणं नाही, थांबलेले सांगा. जेव्हा जेव्हा एक क्षणाक्षराला वृत्ती जाती आणि येते आणि ज्ञान करून देतील. पण वृत्ती जाती येते ती खोटी आहे, पण ज्ञान खरं आहे. आणि ते माझं रूप आहे. वृत्ती मी नाहीये. वृत्ती अज्ञान काळ आहे आणि तो जो आहे ते तो मी आहे. ज्याच्या सत्तेवर ज्ञान ती करून देती ते सत्ता मी आहे. जिथे व्यवहार होते ते वृत्ती मी नाहीये. हे अगदी सखोल झाल्या पाहिजे, पण जाता येत नाही आपल्याला. आता अज्ञानासारखी वस्तू आपण पाहायचं देखील. अज्ञानासारखी वस्तू आपण पाहायचं देखील तीच आत्मवस्तू आपल्याला पाहते, तीच बघायला आपल्याला. आपण अज्ञानात आहे तेच सांगायला की मी अज्ञानी आहे. कुणी सांगितलं? सांगा, आता मला सांगा. मी अज्ञानी करून दिलं त्यानंच. मग ती वस्तू तुम्हाला सांगायली, बोलायली तुमच्या सोबत आहे, तुम्हाला कुठं कळायला? किती कठीण आहे. मग गोड म्हटलं. हा गुड खूप रमला म्हणे दारे मी राहो आला का मूर्छित गेला स्वर्ग लोका. जैसा रंक भ्रमला. रंक म्हणजे दारिद्र्य, भ्रमला म्हणजे भ्रमित झाला. एखादा गरीब म्हणजे आपण म्हणतो मेंटली काही कळत नाही तसा तो भ्रमित झाला. आणि मी राजा आहे, जा इथून, माझा हुकुम आहे का? हाकलून तुम्ही सगळ्यांना. ते खरे राजा असतो का? ते तो दरिद्री रंक म्हणजे दरिद्री ना, पण तो भ्रमित झाला. त्याला कळलं कोण आहे मी. तो म्हणतो मी राजा आहे, मी राजा आहे. तसं आपल्याला कळलं. आपण म्हणतो मी देह आहे, मी देह आहे. ते भ्रमित तुम्ही कोण आहे? किती सुंदर सांगितले. ऐका. जैसा रंकू भ्रमला म्हणे दारे मी राहो आला. मी राजा आलोय, जा सगळे इथून, माझा हुकुम आहे का? का मूर्छित गेला स्वर्ग लोका. एखादं बेशुद्ध पडलं स्वर्गाला गेलं. बघितलं का स्वर्ग? त्यांना स्वर्ग दिसतो का? बेशुद्ध पडला मी स्वर्गाला गेलो, मग बेहोश झालं ते. मग ते काय म्हणतो? स्वर्गाला गेलो. आता ऐका पुढचं. देवी लचकले या दिठी मग देखणे जे जे उठी तया नाव सृष्टी मीच मी पैगा. विचार द्यावा. तया नाव सृष्टी मीच मी पैगा. तुम्हाला एक सांगतो वहिनी, तुम्हाला ते शब्द पण घेता येत नाही वृत्तीमधून. एवढी ताकद पण नाही त्याची. अधिकार न्यू नाही ना. तसं संसार तुम्हाला एक क्षणामध्ये उत्तर येतं, एका क्षणात तुम्हाला दुःख होतं. मग एका क्षणामध्ये बुद्धीचं भगवंताशी नातं का होत नाही? ही साधी गोष्ट तुम्हाला का कळत नाही? तुम्ही विचार करता रोज, तिथं तुम्ही राहताच. मग किती वाचा, किती फुलं वा, आणि किती मनी वड्या, फरक नाही. तर फल काय? फलच नाही ना तुम्हाला. एका क्षणात क्रोध येतो, मग एका क्षणामध्ये भगवंताचा सहवास का घडत नाही? क्षणाक्षणात तुम्ही देहात आहेत, क्रोधात आहेत, घरात आहेत, विषयात आहेत. पण हे सुटलं पाहिजे ना. अज्ञान मिटलं पाहिजे, हे सगळं तुटलं पाहिजे. माझं नातं मला कळलं पाहिजे, अभिरात मन मिळालं पाहिजे. आणि सर्वस्व हे जगताच्या भ्रांतीला आपण टाकून आपल्या सत्तेमध्ये आपण आलं पाहिजे. तेवढं काय सोपं आहे का काय? तुम्ही म्हणतात बटन दाबलं मी मुक्त झाले, रस्त्यावर पडलं का ज्ञान? नाही बेटा. अट्टहास पाहिजे, रोज चिंतन पाहिजे, मुक्तीचाच आग्रह पाहिजे. आणि त्यावेळी भगवंताचा त्या ठिकाणी सहवास लागतो तुम्हाला. मुक्त मुक्त म्हणजे काय? बुद्धीला भगवंताचा स्पर्श. जसा देहाचा स्पर्श होतो ते अज्ञान सिद्ध झालं. आणि भगवंतात बुद्धी विलीन झाली, सदा ते भगवंताचा स्पर्श, ज्ञानाचा उत्कर्ष, वेदाचा आदर्श.
तर आपोआप घडतो, तो आदर्श होतो माणूस जगात. जो बुद्धी भगवंतामध्ये विलीन झाली, सच्चिदानंद पदावर त्याला अक्कल झाली आणि तो मी आहे अशी अनुभूती सदा आली, तोच परमात्मा. तर बाकीचा कुठला परमात्मा? आणि आपण अज्ञानात राहून सुद्धा धन्य मानतो. किती हुशार, ती हुशारी काय कामाची, ती बुद्धी काय कामाची जी भगवंतामध्ये विलीन होऊ शकत नाही. जे अंतःकरण काय कामाचं, तिथं अज्ञान तुम्ही टाकू शकत नाही. जो देह काय कामाचा, तुम्ही दिव्यत्व प्रगट करू शकत नाही. काय कामाचं काय? तुम्ही व्यर्थ आलात, व्यर्थ जगलात आणि व्यर्थ मेलात. पाप पुण्य सांगू नका आम्हाला. पुण्य केलं म्हणून ओरडायचं नाही आमच्या पुढे, दिमाग दाखवायचाच नाही. ती पुण्य भोगायला आणते, पाप नरकाकडे नेते, पण आमचं श्रवण तुम्हाला पांडुरंग करते. अकलीच पता नाही आणि मीच चांगली, मलाच कळतं, मीच तू हुशार. हे बायाचा झेंडा पडल्याचं डोक्यामध्ये झेंडा पडते. शून्य आपण. काय ज्ञान आहे आपल्याला? आपण किती देह सार्थकी लावला, हृदयामध्ये भगवंताला बुद्धीनं जाणलं का? बुद्धी तिथं गेली का? त्याच्या स्वरूप तिनं धरलं का? तो मी आहे असं तिचा अनुभूतीने चाकला का? बुद्धी परांगत झाली का? वेदामध्ये आली का? स्वरूपस्थिती तिनं भोगली का? स्वरूपमय झाली का? कुठं कळतं? कुठं काय कळतं? पुरण घातलं आणि पोळी केली की वय म्हणते माझ्या जन्माचं झालं, दंड आहे. काय अवघड आहे सगळं. ते कर्म आहे. त्या विधीनं वागलं तर त्यामध्ये सगळं झालं. काय तिथून पुढे सगळं व्हायचंच राहिलं. देवील चकली या दिठी बघा, देवील चकली या दिठी. लचकली म्हणजे बुद्धी माझ्यापासून दूर गेली. कुठे मग जडात आली, जडात आणि खोट्यात. मग देखणे जे जे उठी, मग दृष्टीसमोर जे जे आलं ते त्याला आई म्हणते आणि भगवंताला नाही म्हणते. लचकली या दिठी. बाबा, लचकली या दिठी म्हणजे नजर, दृष्टी. बघा, जी बुद्धी माझ्यापासून दूर गेली, बरं दूर गेली, मग काय झालं? मग देखणे जे जे उठी, मग दृष्टीसमोर जे जे दृष्टी दाखवती त्याला ते आहे म्हणते आणि भगवंताला नाही म्हणते. बघा आता, जे जे दृष्टीसमोर दिसतं त्याला काय म्हणायचं? तयाणाव सृष्टी. त्याला जगत नाव दिले. लय सुंदर ओवी गेली. तयाणाव सृष्टी मीच विये पैगा. त्या सृष्टीला मीच उत्पन्न केलं आणि ते मलाच नाही म्हणतात, सृष्टीला हाय म्हणते. पांडुरंग हरी, किती सुंदर आणि किती छान. एका अज्ञान जळून राख होत इथं. मी सृष्टी उत्पन्न केली आणि सृष्टी खोटी आहे, दिसून नाहीये आणि मी सदा आहे. सृष्टीचा नाश आहे आणि मी अविनाशी आहे. अविनाशीला म्हणा धरावं का विनाशीकडे जावं हे तुम्ही ठरवावं. काय डोळा उघडतात, खनकून डोळा उघडते तरी कळलं ना आपल्याला. लचकली या देठी, माझ्यापासून दूर गेली आणि जगताकडे जाऊन बसली. पोरग बायको जाऊन बसलं. कुणापासून झालं पोरगा? व्यक्ती कुणापासून सरकली? माझ्यापासून. पोरग कुणापासून सरकलं? माय बापापासून, बायकोमुळं. तसं आपण जगताकडे गेलो अविद्येमुळं. सेम सेम. तू बायकोकडे जा, मर कुठे जा, पण जी माय बाप आहे त्याला विसरल्यावर पुढे अधोगती. जसं माय बाप मूळ लेकराला, तसंच मूळ ब्रह्मपद जीवाला. आणि ते जर विसरलं, बोलता येत नाही मला, सांगू शकत नाही, वाणी उच्चार करू शकत नाही. कारण मूळ पदाला जर आपण विसरलो तर नरकच आहे. माय बापाला विसरल्यावर नरकच आहे. चूक आहे का? जैसे का स्वप्न मोहा
स्वप्न मोह तो एकाकी देखे बहुआ. तो एकटा स्वप्नामध्ये अनेक बघतो. असतं का तिथं? तसे दृष्टी जगाला दाखवते. आहे का दृष्टी? काय टिपिकल उदाहरण आहेत. बाप रे बाप. स्वप्नामध्ये एकटा असतो, अनेकाला बघतो, जाग झाल्यावर काहीच नसतं. तसे तो एकच असतो आणि त्या सगळ्या जगाला बघतो. आहे का जगत तिथं? किती सुंदर दिले. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग बाकी देखे बहुवा तोची पाडू आत्मया स्मरणे विनाशे. तेच प्रमाण घेऊन आत्म्याची स्मृती झाल्यावर तुला जगत दिसतं अनेक रूपानं. पण अनेक रूप दिसून नाही. त्याच्यामध्ये माझ्या वाचून काहीच नाही. हे जर तुला कळालं, तुला भ्रांती नाही आणि तुझं माझं ऐक्य संपत नाही. हा बोध बाजूला सरकू नको आणि देहभावर येऊ नको. काय सुंदर आहे. बापरे बाप. राम राम. तोची पाडू आत्मया स्मरणे विनाशे. त्याप्रमाणे आत्मविस्मृती झाली तर तुला माझा संबंध असून जगताचा संबंध वाचा वाटायला. मग माझी विस्मृती करू नको आणि देहाची स्मृती ठेवू नको. खोट्याला मानू नको. खऱ्यातून बाहेर येऊ नको. दृश्याकडे जाऊ नको आणि दृश्य ज्याच्यावर प्रगट झालं तो परमात्मा मी आहे असा भाव तू बंद होऊ देऊ नको. दिसणार हे दृश्य त्यानं प्रगट केलं आणि त्याच्यात तोच आहे आणि तो मीच आहे. तर मी जर तो आहे तर जगत कुठं उरलं? कुठं जगत आहे? नाही. तुम्ही एक लक्ष करत जा. तुम्ही जेवढं ऐकतात त्यातले एक तरी उद्धार होण्यासाठी एक लक्षात ठेवा. आज एक वाक्य आपण त्यांच्याकडे जर पकडलं तर तुमचा उद्धार आहे, नाहीतर आयुष्य पाणी आहे. जर बुद्धीमध्ये जर बोधच थांबत नसेल तर बुद्धीचं परिवर्तन नाही आणि आत्मस्थिती प्रगट होणार नाही. ही तिची व्याख्याच आहे. ज्या बुद्धीला ते ज्ञान ग्रहण करता येत नाही आणि त्या अवस्थेत जाता येत नाही तर सर्वनाला पण नाही, उपयोगच नाही. म्हणून जर आपण ताटातलं बघायलो का आपण खायलो, बघणं हा वेगळा भाग आहे. बघणं म्हणजे ऐकणं आणि खाणं म्हणजे आत्मसात करणं. जर आत्मसात होत नसेल तर बघून पोट भरत नाही. तसंच आहे. आणि आपण जर तळमळ दाखवली आणि आपण जर त्या ओवीमध्ये आपलं मन थांबल्या गेलं तर ते मन देहाकडे येत नाही. पुन्हा ती त्याची नाही. ब्रह्मज्ञानाची खो नाही की जेव्हा ओवी बुद्धीनं ग्रहण केल्या जाते तर त्या बोधामधलं मन देहाकडे नसतं. कारण बोध म्हणजे वेद आहे आणि वेद म्हणजे स्वतःची ओळख आहे. आणि स्वतःची ओळख झाल्यावर त्या खोट्या वस्तूत तो जात नाही, बुद्धीत राहत नाही, बिलकुल नाही. हेच आन भ्रांती, हेच आन भ्रांती प्रमेय उपलवू पुढती तरी तू प्रतीती याची घे पा. तू प्रतीती जगाची घेऊ नको, माझी घे. तरी तू प्रतीती याची घे पा. किती सुंदर बोलायला तर. तू प्रतीती म्हणजे स्पर्श माझा घे, जाणी माझी तुला आणि तू जाणी जगताची घेतो, देहाची घेतो. याची जाणीव घे पा. तुम्ही एक सांग तुमचं काय चुकतं? असे टाकून बसत माती बघावं लागेल. तुम्ही असं बघते इकडे घेते गाडी बदलत जाणं एवढं कशाला गाणं करता. मी गोवी नंतर घेते. मला एक क्षण पण विषांतर जमत नाही कारण माझा हेच आन भ्रांती प्रमेय उपलव पुढती. तुला ही जगत दिसतं, देह दिसतो, ही भ्रांतीने दिसतो. ही भ्रांती संपवण्यासाठी सिद्धांत प्रमेय उकलावे लागतात आणि प्रमेय उकलल्यानंतर सिद्धांत हातात येतो आणि तो सिद्ध पुरुष होतो. सिद्धांत म्हणजे स्वरूपापाशी राहणार बुद्धीचं एकत्व होणं आणि सिद्धता त्याची आहे. स्वरूप म्हणजे तो परमात्मा आहे आणि तो स्वतः सिद्ध आहे. तो प्रमेयाच्या द्वारे प्रगटतो, त्याला म्हणायचं सिद्धांत. ज्या प्रमेयानं तो परमात्मा प्रगटतो त्याला म्हणायचं सिद्धांत. व्याख्या इथे नसते लिहिलेली, त्यातून येतो. लोकांना कळत नाही. बुद्धी मंदला तर कसंच कळत नाही. कारण तीव्र जिज्ञासू तर मुक्तीकर जागरात राहतो.
मंद बुद्धण्याचं नुसतं ऐकतो. आणि ज्याला मुक्तीचा हव्यास आहे तो पुन्हा पुन्हा श्रवणाचं चिंतन करून भगवंताशी बोधाला आत्मसात करतो आणि आपल्या रूपाला जाणतो आणि तो स्वरूप बनतो. तुम्हाला उकलाले खूप सांगता येईल, याच्यावर बोलता येत नाही, पण खूप बोलता येत नाही, खूप बोलाय. प्रमेय उपलवू पुढती परितू प्रतीती याची पा. पण तू प्रतीती याचीच घे स्वरूपाची, जगताची सोड. हे पा भगवंत बोलाले ती बी कळालं. भगवंताच्या हातून भगवत देऊन जागर करायचं. आणि देव काय बोलायले, अजून काय ऐकायला, हे जर तुम्ही समजून घेतलं नाही तर तुम्हाला मुक्ती कशी भेटेल? आणि नुसत्या वाचण्याला कळते का? मग का कळालं नाही आजपर्यंत? कुठं कळालं? बरं कळालं नाही ह्याचं दुःख बी नाही ना. आज ओवी जर नाही लागली तर आमच्या डोळ्यात लागत नाही, शक्यच नाही, इम्पॉसिबल. ओवी जर चिंतन झालं झोपते कमी बघता तुम्ही रोज, झोपते किती थकू किती काय झोपते. अभिमान म्हणून नाही, एक वाचते तर तुम्ही तसं राहा की तगमगच होती ना. ओवी मध्ये आज कळालं नाही भगवंत काय बोलले. बुद्धीला ते समजून घेतलं नाही, बुद्धीला तर जाणताच आलं नाही. कसं का म्हणलं असं, का का असं मनाला खूप त्रास व्हावा. तसं तुम्हाला कोणी बोलले की त्रास होतो ना, मग ओवीचा का त्रास होत नाही? कळलं नाही म्हणून सांगा ना. तुम्ही टिपिकल बघता लोक, तुम्ही चार पोते छोटे उचलले, पानं उलटले, किती वय म्हणते झालं. काय झालं का? ज्या आयुष्यात ज्या देहात ज्या बुद्धीनं तुला ब्रह्म ब्रह्म बनायचं आणि ज्या बुद्धीला देहातून तुला काढायचंय ते तू केलंच नाहीस. पानं उलटले म्हणजे झालं का? ती वाचते ना, उपकार करते लोक देवावर. द्या एवढं वाचलं की खाते म्हणती, सांगते पुन्हा अजून एवढे पानं उलटती. काय उलटती सुलटती आणि अज्ञान तशी ठेवती ते सांगित नाही. आम्ही अज्ञान दाखवतो, मग कळत नाही हे अज्ञान दाखवून ठेवतो आणि वाचलं वाचलं पण अहंकार वाढवतो. हे वाचलं ते वाचलं, हे वाचलं मी आणि मग मी खाते. अज्ञानाला खा ना, मग मी खाते. पुन्हा कोणाला किती किती खाल्लं माहितीये का तुला? अज्ञान खात नाही भावली, अज्ञान वाढवतो का आम्ही? खात नाही, त्याला खाल्लं असतं तर संपलं असतं. अरे आपण आयुष्यात येऊन आपलं सार्थक जर झालं नाही, आपलं स्वरूप आपल्याला जाणता आलं नाही, आपलं अज्ञान तुम्ही संपवलं नाही तर तुमच्या जन्माचा उपयोग काय? तुझ्या बरं घेतलं सोनं सांभाळस, पुन्हा काय करते? सोनं करते काय? मला खूप हुशार आहे मी आणि त्याचे मग मी दागिने करते आणि मग मी घालते आणि मग डब्यात ठेवते. कुणाला सांगते तू? दागिने कर ना ब्रह्मज्ञानाचे, अलंकार घाल बुद्धीला स्वरूप त्या ओवीच्या खऱ्या स्थितीचे. तुझ्या अंतःकरणामध्ये अलंकार मोक्षाचे घाल, वेदाचे घाल. घातले का ते? नाही ना, मग तोंडवरी करायची जागा नाही आपल्याला. तुम्ही असो या आम्ही असो. अलंकार मोक्षाचे, दीक्षा गुरुची, बोध स्वरूपाचा, जाणीव ईश्वराची, ऐक्य त्या परमात्म्याचं, भान त्या तत्वाचं, जाणीव त्या अभेद शक्तीची. जी एक शक्ती अभेदात्मक सगळ्याच्या अंतःकरणामध्ये असली आत्मस्वरूपाची, जी एक शक्ती आहे विराजमान, तो भगवंत असतो. त्या शक्तीमध्ये मनाचा संयोग असतो, तो अभेदाचा चमत्कार असतो, वेदाचा नमस्कार असतो आणि संताचा बोधाचा प्रसाद असतो. तेव्हा तो जीव मुक्त असतो. तेच पानं उलटायचे, काय फरक नाही. सरावान आला की वाचती, शनिवार आले तिथं घुसती.
आणि अंगात मस्ती. अज्ञानाची काय कळण्याचा लवलेच नाही, परिवर्तन नाही, बुद्धी शांत नाही, मन निवांत नाही. जरी तोंड नाही बोललं तर मध्ये तगमग तगमग दगमग असतेच. वरून दाखवती शांती शांती. कशाची शांती? तू दाखवती शांती आणि मध्ये अशांती, म्हणजे तिचं अज्ञान आहे. बोलायचं हेच काम आहे की अज्ञानात आपण राहतो, देहाला आपण पाहतो, इंद्रियाकडे आपण धावतो, विषयाला आपण भोगतो आणि वृत्तीवर पण आपण जगतो. वृत्तीचा बाद करून त्या परमात्म्याला केव्हा बघतो? कळत नाही आपले क्षण. आपण परमात्मा तुम्ही रोज ऐकता. भ्रांती भ्रमे उपलभो पुढती परी तू प्रतीती याची घे पा. तू भगवंताची प्रतीती घे, तर तुझ्या जवळच आहे, तो तुला आधारच आहे. बुद्धीमध्ये त्याचं अंतर नाहीये. तू अंतर केलं आणि तुझं मन देहाकडे आलं. तरी माझी हे ग्रहिणी, आता सांगा, आता म्हणते ती कोण आहे ती सांगायला. तू माझ्याकडे काय येत नाही. ऐका, तरी माझी ही ग्रहिणी अनादी तरुणी. ती तरुणी म्हातारी होतच नाही, ताजी तवानीच राहते. ऐका, तरी माझी ही ग्रहिणी. ग्रहिणी म्हणजे कोण? त्याची बायको ही ग्रहिणी, पत्नी. अज्ञान ती तिला सोडत नाही. कोण? अज्ञान त्या भगवंताला सोडत नाही. म्हणजे ब्रह्ममायेचा संबंध अनादिकालचा आहे. ती माझी ग्रहिणी म्हणतो तो परमात्मा. अनादी तरुणी, ती तरुण आहे अनादिकालापासून माझ्याच खुशी, मला सोडत नाही. चला, आणि वाच्य गुणी अविद्या आहे. कोण आहे? अविद्या आहे. आणि ती कशी आहे? अनिर्वाच्य. तिचं वर्णन करताच येत नाही. ती अशी आहे, तशी आहे, तशी आहे, सांगता येत नाही. का? ती नाहीच, सांगायचं काय? अनिर्वाच्य, तिचं वर्णन नाही, ती नाही. पण नाही ना एवढा ताप दिला. आणि जर ती जर असती सत्ताहीन, सत्ताहीन आहे, तसं बायको सत्ताहीन असती पण नवऱ्याच्या डोक्यावर बसती. सत्ताहीन असती वरी बसती. बोलत नाही ना काय? हातात घेते सगळं, सगळं हातात घेते, थैमान घालती. बोलत नाही ती बाई कुणाचंच. देत नाही तुवाचं. सेम सेम सांगायले. आणि तुमच्या पोरीचे आहे तर सांगायले बायाच्या. काय होत नाही. जा जा. ही गृहिणी अनादी तरुणी आणि वाच्य गुणी अविद्या आहे. माझी गृहिणी पत्नी ही अविद्या आहे, जी ज्ञानानं मरती आणि जीव माझ्याकडे येतो. आमचा संयोग होतो, जीवाला मी तोच आहे असा अनुभव येतो आणि तो मुक्त होतो. तो सुखात राहतो, तो सुखरूप बनतो. त्या विद्येचा नाश कसा होतो तुला मी पुढा सांगतो. त्याला मी थांबते. भगवंत म्हणतात सांगते, मी म्हणते थांबते. चला, पुंडलिक वरदान विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. बजरंग बली की जय. देवगुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी अपराध. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी अपराध.